नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय कोविड-19 यामुळे आणि लॉकडाऊन पद्धतीमुळे आपली जीवन पद्धती बदललेली आहे आणि या बदलांना आपण ऑनलाईन एज्युकेशन या संकल्पनेमार्फत सामोरे जात आहोत. तर घरी राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या आणि अभ्यासही करा. मी राही इनामदार, विद्याप्रतिष्ठानचे आर्ट, सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज विद्यानगरी बारामती येथे कार्यरत आहे. आजचा माझा विषय आहे अर्थशास्त्र. इयत्ता 12वी, प्रकरण पहिले, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये आपण स्थूल आणि सूक्ष्म या अर्थशास्त्राचा परिचय जाणून घेण्याच्या आधी अर्थशास्त्र म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया. इयत्ता 11वी मध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र हा मूळ ग्रीक शब्द आहे. मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया यापासून आलेला आहे. आयकोनोमियाचा मराठी अर्थ होतो कुटुंब व्यवस्थापन. उदाहरणार्थ, एखादे कुटुंब आपले कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन कसे करते त्याला आयकोनोमिया म्हटलं जातं आणि त्या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो इकॉनॉमिक्स. आता अर्थशास्त्रामध्ये एक कुटुंब, एक गाव, एक शहर, एक राज्य, एक देश आणि पूर्ण जग यांची अर्थव्यवस्था कशी चालते याचा अभ्यास केला जातो. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन करताना अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी असे म्हटले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले जाते. लिओनेल रॉबिन्स, मागच्या वर्षी आपण यांची व्याख्या अभ्यासलेली. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. ते म्हणतात, अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. थोडक्यात याचा अर्थ मी साध्या सोप्या भाषेत करते. अमर्याद गरजा, मानवाच्या अमर्याद गरजा असतात, परंतु त्या अमर्याद गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने असतात. उदाहरणार्थ घेऊया आपण पैसा. एखाद्या व्यक्तीकडे दुर्मिळ पैसा उपलब्ध आहे. त्या पैशाचा तो पर्यायी उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला लॅपटॉप आणि मोबाईल या 2 वस्तू खरेदी करायच्या आहेत, पण त्याच्याकडे दोन्ही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही आहे. तर तो काय करणार? एकतर लॅपटॉप खरेदी करेल किंवा मोबाईल खरेदी करेल. दोन्हीपैकी कोणती गरज महत्त्वाची आहे ते लक्षात घेईल. दोन्हीपैकी कोणती वस्तू त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करता येतील, केवढं साधन उपलब्ध आहे, केवढा पैसा उपलब्ध आहे यांचा मेळ घालेल. याचाच अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. आणखी एक उदाहरण सांगते. वेळ हे एक साधन आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आल्या असतील आणि परीक्षा दरम्यान जर एखादा चांगला चित्रपट आला, शैक्षणिक चित्रपट आला, आता तर लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही, पण उदाहरण घेऊया. उद्या पेपर आहे, आज चांगला चित्रपट आलेला आहे, तो पण पाहायचा आहे. उद्याच्या परीक्षेसाठी अभ्यास पण करायचा आहे, पण साधन कोणतं आहे? वेळ. तो आपल्याकडे मर्यादित आहे. मग त्या मर्यादित साधनाचा म्हणजे त्या मर्यादित वेळेचा उपयोग तो विद्यार्थी काय करेल? अभ्यास करेल, कारण की उद्या पेपर आहे. चित्रपट पाहण्याचे तो टाळेल, तो भविष्यामध्ये पाहिल. म्हणजे त्याने काय केलेलं आहे? मर्यादित साधनाचा वापर करून आपली जी महत्त्वाची गरज आहे ती गरज निवडलेली आहे. यांचा जो ताळमेळ घातला जातो ना,
तो ताळमेळ घालण्याचा अभ्यासच अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशी आहे लिओनेल रॉबिन्स यांची साधी सोपी व्याख्या. आपण मागच्या वेळेस रॅग्नर फ्रिश यांच्या बाबतीत देखील माहिती ऐकलेली की त्यांनी अर्थशास्त्राचे 2 भाग केलेले, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आपण हे पुढे पाहणारच आहोत. पण आता जो 12वीचा अभ्यासक्रम आहे त्यामधील प्रकरणांची नावे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. हे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे हे 2 भाग रॅग्नर फ्रिश यांनी केलेले आहेत आणि तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये त्यानुसारच त्याचं विवेचन केलेलं दिसून येईल. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटकांचा अभ्यास. त्यामध्ये प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण, प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण, प्रकरण 5 बाजाराचे प्रकार. हे 5 प्रकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामधील घटकाचा अभ्यास करणारे विश्लेषण आहे किंवा प्रकरणे आहेत. त्याच्यापुढे निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, भारताचा विदेशी व्यापार. ही जी पुढील प्रकरणे आहेत ती सगळे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संकल्पना आहेत. या सगळ्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो. अशा प्रकारे स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची विभागणी तुमच्या या पाठ्यपुस्तकामध्ये केलेली आहे. तर चला या पहिला प्रकरण सुरू करूया. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय अभ्यासताना त्यामध्ये प्रस्तावना, ऐतिहासिक वाटचाल, अर्थ व व्याख्या, व्याप्ती व अभ्यास विषय, वैशिष्ट्ये, महत्त्व, उपयुक्तता आणि फरक हे घटक अभ्यासले जाणार आहे. प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करूया. मागील वर्षी इयत्ता 11वीत आपण अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. जसे ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. संपत्तीचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं होतं की सामान्य माणसाच्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि लिओनेल रॉबिन्सची व्याख्या तर आपण पाहिलीच आहे. पुढे 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राचे 2 भाग केले, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटक आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मोठा घटक. मॅक्रोज ग्रीक शब्द आहे मायक्रोज. स्पेलिंग आहे ग्रीकचं MIKROS. मायक्रोज म्हणजे सूक्ष्म, त्याचा अर्थ लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र. मॅक्रोज ग्रीक शब्द, के येतो मध्ये, तिथे मॅक्रोज म्हणजे मोठा घटक. मॅक्रोज हा ग्रीक शब्द ज्याच्यामध्ये MAKROS हे त्याचे स्पेलिंग आहे. मोठ्या घटकांचा, समग्र घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. तर आपण आधी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करूया. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक व्यक्ती, एक उद्योग संस्था, एक उद्योजक, एक विक्रेता आणि एखाद्या वस्तूची किंमत बाजारामध्ये कशी ठरली जाते याचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अनेक ग्राहकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण जास्तीत जास्त समग्र घटकांचा अभ्यास, संपूर्ण उद्योग संस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. रॅग्नर फ्रिश यांनी मांडलेली ही संकल्पना. त्यानंतर 1933 मध्ये सर रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राचे हे 2 भाग केलेले आहेत. ते या ठिकाणी दाखवत आहे. आता आपण रॅग्नर फ्रिश यांच्याबद्दल माहिती घेऊया. पाठ्यपुस्तकामध्ये एक कॉलम येणार, तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का? तर यामध्ये या हेडलाईननुसार जो कॉलम दिला असेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ही माहिती पाहिजे, तुम्हाला या व्यक्तींचे नॉलेज असले पाहिजे म्हणून दिली गेलेली माहिती. त्याच्याशिवाय दुसरा कॉलम असेल, तुम्हाला माहीत हवं
म्हणजे त्या कॉलममध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे, कारण त्यावर आधारित तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत. मग आता रॅग्नर फ्रिश यांचं पूर्ण नाव काय आहे? रॅग्नर अँटन किट्टिल फ्रिश. 1895 मध्ये त्यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. रॅग्नर फ्रिश हे नॉर्वेजियन अर्थतज्ञ होते. त्यांना पहिले नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रात मिळाले, परंतु ते नोबेल पारितोषिक त्यांनी जॅन टिम्बर्जन यांच्याबरोबर स्वीकारलेला. जॅन टिम्बर्जन हे डच अर्थतज्ञ. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1930 साली झाला, 1903 साली झाला आणि मृत्यू 9 जून 1994. हे आहेत रॅग्नर फ्रिश. आणि त्यांनी जो पुरस्कार स्वीकारला तो यांच्याबरोबर, ज्यांचं नाव आहे जॅन टिम्बर्जन. यांचा जन्म 1903 मध्ये झाला, मृत्यू 1994 मध्ये. हे अर्थमितीशास्त्राचे जनक आहेत. जसं अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहेत, तसे हे म्हणजे जॅन टिम्बर्जन हे अर्थमितीचे जनक आहेत. अर्थमिती काय असतं? अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये गणितीय तत्वांचा तसेच संख्याशास्त्रांचा उपयोग करणे म्हणजेच अर्थमिती होय. उदाहरणार्थ, एखाद्या देशातील दारिद्र्याची कारणे, दारिद्र्यावर उपाय शोधणे. पण दारिद्र्य किती प्रमाणात आहे याची जी संख्यात्मक माहिती दिली जाते, बेरोजगारी किती आहे याची जी संख्यात्मक माहितीच्या द्वारे सिद्धांत मांडले जातात, ते असतं अर्थमिती. त्यानंतर आपण पुढचा भाग घेऊया, सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा उगम केव्हा झाला, सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना केव्हापासून विकसित झाली. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. याचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आता सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांचा समावेश होतो. आपण 11वी मध्ये सनातनवादी, नवसनातनवादी आणि आधुनिक अर्थतज्ञ यांची विभागणी पाहिलेली. मग सनातनवादीमध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांचा समावेश होतो. त्यांच्यानंतर हे 18व्या शतकातील अर्थतज्ञ. त्याच्यानंतर नवसनातनवादीमध्ये डॉक्टर मार्शल, ए.सी. पिगू, आयर्विंग फिशर हे 19व्या आणि 20व्या शतकातील अर्थतज्ञ यांचा समावेश होतो. आणि जे आधुनिक आहे 20व्या शतकापासून ते आजपर्यंत, त्याच्यामध्ये जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स यांचा समावेश होतो. मग 17व्या आणि 18व्या शतकामध्ये इंग्रज व्यापाऱ्यांचा गट आलेला. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पना मांडलेल्या. राष्ट्रीय म्हणजे एकूण संपत्ती, एकूण उत्पन्न, म्हणजे हे स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना त्यावेळेस त्यांनी मांडल्या होत्या. त्याच्याशिवाय ते वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक या संकल्पनांचा अभ्यास ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांनी केलेला आहे. आणि जे नवसनातनवादी आहेत त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राला लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच नवसनातनवादीमध्ये कोण येत आहेत? मग ते प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी त्याला लोकप्रिय करण्याचे काम केले. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम कोणी केले? तर ते अल्फ्रेड मार्शल यांनी केलेले आहे. त्यांचा 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित झालेला. तसेच अल्फ्रेड मार्शल यांना अर्थशास्त्राचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते. त्यांच्यानंतर प्राध्यापक पिगू, जे.आर. हेग्स, सॅम्युएल्सन रॉबिन्सन, मिसेस रॉबिन्सन यांनी देखील सूक्ष्म अर्थशास्त्राला विकसित करण्यासाठी मोठे योगदान दिले.
बघा, सनातनवादी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल. 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला. अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ ओळखले जातात. अर्थशास्त्राचे शिल्पकार अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी अर्थतज्ञ आहेत. त्यांच्याबरोबरच चेंबरलिन, जे.आर. हिग्स, प्राध्यापक पिगू यांचा समावेश होतो. यांनी देखील सूक्ष्म अर्थशास्त्राला विकसित करण्यासाठी हातभार लावले. आणि केन्स, लॉर्ड केन्स, लिओनेल रॉबिन्स, जे.एस. मिल, लार्विंग फिशर हे जे आधुनिक अर्थतज्ञ आहेत त्यांनी स्थूल अर्थशास्त्रावर भर दिलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र घटकांच्या संकल्पनांचा अभ्यास. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय रोजगार, राष्ट्रीय बचत किंवा एकूण बचत, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण गुंतवणूक या संकल्पनांवर या अर्थतज्ञांनी भर दिलेला आहे. स्थूल अर्थशास्त्राचा विकास या अर्थतज्ञांनी केलेला आहे. स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल पाहताना मी तुम्हाला आधी सांगितलं 16व्या आणि 17व्या शतकामध्ये इंग्रज व्यापाऱ्यांचा गट आलेला आणि त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती ही संकल्पना मांडलेली. सांगण्याचा मुद्दा हा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पूर्वी देखील स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना मांडल्या गेल्या. तो दृष्टिकोन अस्तित्वात होता. मात्र सूक्ष्म अर्थशास्त्राची वाटचाल पहिल्यांदा सुरू झालेली आहे. त्याच्या आधी फक्त दृष्टिकोन, स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन अस्तित्वात होता, पण त्याच्यावर कोणतेही सिद्धांत तयार नव्हते. जे.एस. मिल यांनी देखील या ठिकाणी वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये मिल यांनी देखील राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केली आहे आणि समग्रलक्षी विश्लेषण मांडलेले आहे. 1930 मध्ये जी मंदी आलेली त्या मंदीनंतर, जागतिक मंदीनंतर लॉर्ड केन्स यांनी सिद्धांत मांडला, पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. आणि हे सिद्धांत प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी त्या पुस्तकामध्ये आर्थिक समस्यांचा समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने अभ्यास केला आहे. समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना जाते. मग आता दोन प्रश्न विचारले जातील. सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास करण्यासाठी महत्त्वाचे योगदान कोणी दिले? तर अल्फ्रेड मार्शल यांनी. आणि स्थूल अर्थशास्त्राचा विकास करण्यासाठी महत्त्वाचे योगदान कोणी दिलेले आहेत? तर लॉर्ड केन्स यांना त्या योगदानाचे श्रेय किंवा विकासाचे श्रेय दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्याच बरोबर ॲर्विंग फिशर, माल्थस, विकसेल आणि केन्स यांचा त्यांच्यामध्ये योगदानामध्ये समावेश केला जातो. आता लक्षात ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधी स्थूल अर्थशास्त्र अस्तित्वात होते. 16व्या आणि 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंत यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती या संकल्पना मांडल्या होत्या किंवा तो दृष्टिकोन अस्तित्वात होता. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंत म्हणजे फ्रेंच अर्थतज्ञ यांनी राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती या संकल्पना मांडून शासनाला शिफारशी केल्या होत्या, त्याबद्दल धोरणे आखली होती. सनातनवादी अर्थ विचारवंत कोणकोणते आहेत? ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि जे.एस. मिल. 1930 नंतर महामंदी आली आणि त्याच्यानंतर 36 मध्ये लॉर्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगार या संबंधित सिद्धांत मांडलेला आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना जाते. लॉर्ड केन्स यांच्याबरोबरच माल्थस, विकसेल, वॉलरा, ॲर्विंग फिशर या अर्थतज्ञांचा देखील स्थूल अर्थशास्त्राच्या विकासाच्या श्रेयामध्ये सहभाग होतो. आता आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याचा अर्थ पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्र लहानातील लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र आहेत. वैयक्तिक घटकाचा अभ्यास करणारी शास्त्र आहेत. उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी किंवा एखाद्या व्यक्तीची मागणी, वैयक्तिक पुरवठा याविषयी किंवा या वैयक्तिक
वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे? मागच्या वर्षी आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या अभ्यासलेली. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर आता या ठिकाणी मॉरिस डॉब यांची आपल्याला व्याख्या आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. जी एकूण अर्थव्यवस्था आहेत, पूर्ण भारताची अर्थव्यवस्था आहेत, त्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास, अध्ययन म्हणजेच अभ्यास, सूक्ष्मदर्शी मायक्रोस्कोप याच्याद्वारे करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अगदी सोप्या शब्दामध्ये त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. लक्षात ठेवण्यासाठी देखील सोपी आहे आणि परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी फायदेशीर आहे. मॉरिस डॉब यांची व्याख्या, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर AP लर्नर यांनी व्याख्या कशी केलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची? त्यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. उदाहरणार्थ भारताची अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेला मायक्रोस्कोपद्वारे पाहिले जात आहे आणि अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने, म्हणजे काही व्यक्ती हे उपभोक्ते आहेत, कस्टमर आहेत, आणि काही व्यक्ती आहेत, काही कुटुंबे आहेत. व्यक्ती आणि कुटुंबे हे कस्टमर उपभोक्त्याच्या रूपाने वस्तूंचा उपभोग घेत आहेत. तर काही व्यक्ती आणि उत्पादन संस्था जे वस्तूंची निर्मिती करतायत ते उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे त्या मायक्रोस्कोपद्वारे त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. जसं शरीरामध्ये त्या ठिकाणी लाखो पेशी असतात, त्या पेशी कशा त्या ठिकाणी कार्यरत होत आहेत हे आपण मायक्रोस्कोपमधून पाहतो ना, तसं मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याच्याद्वारे पूर्ण देशातील अर्थव्यवस्थेमध्ये एखादी वैयक्तिक घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्या वैयक्तिक मागणी, त्या व्यक्तीचा पुरवठा, एखाद्या उत्पादकाचा पुरवठा, एखाद्या व्यक्तीची बचत, एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक कशी आहे ते पाहणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार, या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. यामध्ये समग्र घटकांचा, टोटल सगळ्यांचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल म्हणजेच मोठा भाग. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण बचत या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो. मग आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या करताना J.L. हॅन्सेन यांनी कशी व्याख्या केलेली आहे की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. बघा आता लक्षात कसं ठेवायचे की सूक्ष्म अर्थशास्त्र एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक मागणी, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो ते सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यामध्ये असणाऱ्या परस्पर संबंधांचा विचार कुठे केला जातो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये. त्याप्रमाणेच कार्ल शॅपिरो यांनी कशी व्याख्या केलेली आहे? स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.
ही साधी सोपी व्याख्या देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्हींमधला थोडक्यात फरक आपण अभ्यासूया. अर्थ काय होतो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा? अर्थव्यवस्थेतील विशिष्ट वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक इत्यादी. अर्थव्यवस्थेतील समग्र पातळीवरील मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूललक्षी अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची अभ्यास पद्धती कशी आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत घटकांचा अभ्यास केला जात असल्याने सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिनिष्ठ असते आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील घटकांच्या समुच्चयाचा अभ्यास केला जात असल्याने स्थूल अर्थशास्त्र हे समाजनिष्ठ अर्थशास्त्र असते. तिसरा फरक काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित असते आणि स्थूल लक्षी अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित नसते. अशा प्रकारे आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूललक्षी अर्थशास्त्र यांच्यामधील फरक, त्यांचा अर्थ, त्यांच्या व्याख्या आणि त्यांच्या ऐतिहासिक वाटचालीचा अभ्यास केलेला आहे. माझं हे लेक्चर लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.